सोलापूर शहरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या सोलापूर शहरातल्या 256 गाळाच्या पाठीमागील परिसरामध्ये आहे। या ठिकाणी बघताय की जी नागरी वस्ती आहे ती पूर्णपणे पाण्यानं या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। नागरिक या भागातले आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय रात्रीची परिस्थिती आणि आता काय परिस्थिती आता घरात आहे? आमच्या घरात पाणी आलंय, आमचं सगळं नुकसान झालंय। धान्य सगळं आमचे कपडे ते नुकसान झालंय। लई पाणी आलं, सगळं ह्याच्यामध्ये खाण्याच्या ह्याच्यामध्ये नुकसान झालंय बघा आमचं। 1 वाजल्यापासून कधीपासून पाऊस होता आणि काय? रात्री 11:30 वाजेपासून पाऊस आहे। आम्ही 11:30 वाजेपासून बाहेरच उभारलो आहे आणि सगळं खराब झालं आमचं। आम्हाला घर बांधून द्यायचं, घर बांधून द्यायचं आम्हाला, एवढं सांगू, एवढंच विनंती आहे आम्हाला। काय आता काय परिस्थिती? तुम्ही घरातनं सगळे बाहेर आलात? ते पावसामुळे पाणी आलं, एकदम 3 कोल्यात आलं। रात्री पाऊस झाला ना, त्यामुळं घरातनं बाहेर आलो 3 तास 4 तास। काय परिस्थिती होती रात्री दादा आणि आता काय परिस्थिती? परिस्थिती म्हणजे कसं, आता जे पण मोठ्या प्रमाणे पाऊस येणार आपल्याकडं, जे पावसामुळे आपल्याला या भागातील सर्व लोकांना फार त्रास होणार आहे। इकडं पावसाचं लय प्रमाणाचं जास्त अडचण येणार। किती घर आहेत या भागाचं? यात 256 गाळा आहेत। पूर्ण ब्लॉकमध्ये सर्व ब्लॉकामध्ये सर्वांच्या घरात पाणी भरणार आहे चेंबरमधून। दरवर्षी अशीच परिस्थिती दरवर्षी जर प्रत्येक पावसाळ्यात ही अशीच परिस्थिती होती आहे आणि म्हणजे असं येतात, बघून जातात, टेम्पोररी करतात, पुन्हा काय लक्ष देत नाहीत, एवढ्या पुरतं जातात। एवढा काय मागणी आहे प्रशासनाकडे? आता आम्हाला काय ते व्यवस्थित म्हणजे छोटे लहान लेकरं वगैरे आहेत त्यांनी व्यवस्थित व्यवस्था दुरुस्त करून द्यायला पाहिजे। हे सगळे नागरिक आहेत आणि या संपूर्ण परिसराची आपण या ठिकाणी जर अवस्था बघितली तर हा संपूर्ण जो बोळ आपल्याला दिसतोय तो पूर्ण नागरी वस्तीचा भाग आहे। अनेक घरं लोकांची आहेत आणि आता महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि चेंबरमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते आता चेंबर साफ करण्याचं काम महानगरपालिकेच्या तर्फे केलं जात आहे। मात्र दर पावसाळ्यात ही अशीच परिस्थिती असते। महापालिकेची लोक येतात आणि तुटपुंजी व्यवस्था करतात, मात्र पुन्हा दरवेळेस पावसामध्ये अशीच परिस्थिती होती, अशा इथल्या नागरिकांचा आरोप आहे। नागरिकांकडून मागणी केली जाते की कायमचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी केला पाहिजे, अशी मागणी जी आहे तिथल्या स्थानिक नागरिकांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।